खेड तालुक्यातील नूतन प्राथमिक विद्यामंदिर घाणेखुंट लोटे शाळेची वर्षा सहल शुक्रवार 21 ऑगस्ट 2026 रोजी असगणी येथील स्वयंभू पांडवकालीन श्री महादेव मंदिरात उत्साहात संपन्न झाली। यावेळी सुमारे 400 विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले। गेली 3 वर्षे श्रावण महिन्यात शाळेची सहल या मंदिराला भेट देत आहे। विद्यार्थ्यांनी महादेवाचे दर्शन घेत निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतला। मंदिर व्यवस्थापक तथा मनसेचे माजी खेड तालुकाध्यक्ष संदीप फडकले आणि मंदिर समितीच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक, मदतनीस व बसचालकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। या मंदिराला सुमारे 5000 वर्षांचा इतिहास असल्याची स्थानिक आख्यायिका असून अज्ञातवासात पांडवांनी एका रात्रीत मंदिर उभारल्याचे सांगितले जाते। संदीप फडकले यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। मंदिराभोवती असलेली हिरवाई, पाणी आणि निसर्गरम्य वातावरणामुळे श्रावणात येथे पर्यटकांचीही गर्दी होत असते। यावेळी मंदिर व्यवस्थापक संदीप फडकले, श्रीकांत फडकले, अजय शिगवण, नवनाथ मायनाक, सुजल फडकले, अनिश शिगवण, विवेक नायनाक, अनिल गीते, रुपेश गोसावी, चैतन्य कुळे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। आज आम्ही नूतन प्राथमिक विद्यामंदिर घाणेखुंट लोटे या शाळेतून सर्व मुले आलो आहे। अजगणी शिवमंदिर येथे आज आपण सर्वजण जमलो आहोत। या मंदिराच्या इथे आजूबाजूला ही सगळीकडे हिरवळ पसरलेले आहे। मंदिराच्या चारही बाजूंनी पाणी साचलेले आहे। आम्हाला इथे हे मंदिर खूप प्राचीन काळाचे आहे। आम्हाला इथे येऊन खूप बरे वाटले। धन्यवाद। शिव मंदिरामध्ये होय की नाही, आता सरांनी आपल्याला माहिती सांगितली। निसर्गाचं वातावरण किती सुंदर आहे वाटते ना तुम्हाला, अनुभवायला मिळते की नाही। सुंदर हवा आहे, छान झाडं आहेत, हिरवीगार झाडं दिसतात होय की नाही। आणि त्या मंदिराच्या समोर आपल्याला उभं राहण्याची इथे परमिशन मिळाली। मग परमिशन देण्यामागचं कारण म्हणजे जे स्वतः आपल्याला संदीपजी सर आहेत त्यांनी परमिशन तर दिली आपल्याला, पण ते इथे स्वतः हजर नाहीयेत, ते बाहेर गावी असतात। पण ह्या संदीप सरांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा काही अजगणीतील ग्रामस्थ आपल्या विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपली वर्षा सहल ही पूर्णपणे नियोजित ज्याप्रमाणे आपली ठरली आहे त्याप्रमाणे पूर्णपणे पार पाडण्यासाठी आपल्याला जे ग्रामस्थ आहेत ते आपल्याला सहकार्य करत आहेत। आणि आपल्या या सहकार्याबद्दल आपण त्यांचे आभार मानणार आहोत होय की नाही। तर आता मी सरांना विनंती करते की आमचं आभारपत्र आपण स्वीकारावं व छोटंसं एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं।